सर्व पत्रकार बंधूंचे आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो। निश्चितच आपण 22 जुलैपासून स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब ज्यांच्या जन्मदिनी आज महाराष्ट्र घडला होता, तर त्याची विकसित झाल्याने सगळे राष्ट्रवादी परिवार असू द्या किंवा महाराष्ट्रातील जनता असू द्या ही पोरकी झाली होती। परंतु आजही आपण पाहतो दादाला जाऊन जवळपास 6 महिने झाले, परंतु दादाला कोणीही विसरायला तयार नाही। अशा आमच्या सर्वांचे आधारवड असणारे स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांची जयंती जनसेवा सप्ताह या निमित्तानं आपण साजरी करतो आहे। वसमतचे लोकप्रिय लाडके आमदार राजूभाई डोंगरे यांनी मागील 8 दिवसापासून पूर्ण मतदारसंघामध्ये नियोजनबद्ध असा कार्यक्रम करून प्रत्येक गावात गल्लीपासून शहरापर्यंत असं या सप्ताहाचं नियोजन केलं। या सप्ताहामध्ये वृक्ष लागवड असेल, दादाची जयंती जे की ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद शाळा असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दादाची प्रतिमा देऊन मोठ्या उत्साहानं तिथल्या गावकऱ्यांना आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उत्साहात साजरी केली। त्याचसोबत प्रत्येक गावागावात आज आपण पाहतो असं एकही गाव 216 गावं ज्या मतदारसंघामध्ये आहेत त्या 216 गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड झालेली आहे। विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे। तसेच वसमत शहरामध्ये पूर्ण वार्ड वाईज स्वच्छतेची मोहीम इथल्या नगरपालिकेतील आपल्या सर्व नगरसेवकांना सोबतच महायुतीतल्या सर्व नगरसेवकांना आपल्याला सहभाग करून स्वच्छता मोहीमसुद्धा मोठ्या उत्साहात राबवली। आपण पाहतो हे कार्यक्रम दादा सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत न थांबता न थकता स्वतः प्रत्येक ठिकाणी काम करायचे। त्याच पद्धतीनं आपल्या इथे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे सर्व सहकारी आज 22 जुलैपासून सातत्यानं कुठल्या माध्यमातून दादाला प्रत्येक ठिकाणी कसं दिसतं ठेवावं या पद्धतीनं सर्व उपक्रम राबवत आहेत। आपण पाहतो मागील 24 जुलै रोजी वर्धमान मंगल कार्यालय येथे शहरी भागातील आपला रक्तदान शिबिर तिथं घेण्यात आलं होतं। तसंच त्याच धर्तीवर शहर आणि ग्रामीण एका ठिकाणी होणार नाही म्हणून आज 28 जुलै रोजी मयूर मंगल कार्यालय इथे सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। ह्या दोन्ही ठिकाणचं रक्तदान शिबिर आणि रक्तदात्यांनी जवळपास 1077 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून दादाची जयंती स्वतः दान करून प्रत्येक कार्यकर्त्यांना इथं साजरी केलेली आहे। निश्चितच या रक्ताचा प्रत्येक थेंब कोणात तरी रोगी किंवा रुग्णांना निश्चितच कामी येईल आणि त्या प्रत्येक ठिकाणी दादा जातील अशी अपेक्षा आपण या रक्तदान शिबिरातून ठेवतो। आणि आपण सर्व हा कार्यक्रम करतेवेळेस कुणी एकट्या न करता राजूभाईसोबत असणारे राजूभाई सगळं सहकार्य पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तळागाळातील प्रत्येक महिला असेल, वृद्ध असेल, पुरुष असेल, शेतकरी असेल किंवा कष्ट करणारा कुठलाही एखादा घटक असेल आणि शालेय विद्यार्थी असतील, सर्वांनी मिळून हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला। निश्चितच भविष्यात दादा वरून पाहत असतील तर निश्चितच आम्हा सर्वांचे मनापासून दादांनी आभार मानित असावा असा मी व्यक्त करतो। आणि सर्वांना या आजच्या हा कार्यक्रम तुम्ही केलेल्या मदतीबद्दल आणि दादाच्या जयंतीबद्दल पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आजचा हा कार्यक्रम इथे संपला असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर करतो। धन्यवाद।